मागणी लेखी स्वरूपात तुमच्यापुढे दिलेली आहे। हाय सिक्युरिटी प्लेट नावाचं रिक्षाचा टेम्पो असू द्यात, एक प्लेट त्यांनी लोकांनी बसवावी, ती बसवली पाहिजे असा सर्वोच्च निर्णय। त्याची कारणं अनेक आहेत, ते असतील, त्याच्यात काही तथ्य असेल, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मधल्या काळामध्ये वाहतूक खात्याने आमच्याशी काहीही बातचीत केलेली नाही। आणि आता ते सांगतात की या तारखेच्या आत, किती तारीख आहे ती, 30 एप्रिलच्या आत हे तुम्ही लावलं नाहीत तर तुमच्यावर कारवाई केली जाईल। आता गंमत आहे, 400-450 रुपये खर्च होतोय, पण आमचे काही दर वाढवलेले नाहीत तुम्ही। आमच्या शाळा याच्या सगळ्याच्याच रिक्षा चालत आहेत। ही योजना एकदम आणली, सांगितलं की करा। प्रश्न असा येतोय की आमचा म्हणून आमचं म्हणणं आहे, एकही कल्याणकारी योजना आम्ही तुमच्याकडे मागितली, तुम्ही आम्हाला दिलेली नाहीत। पण तुम्ही हाय सिक्युरिटी प्लेट, तुम्हाला वार्ताहर मंडळींना सुद्धा कळलं मला आनंद वाटेल की त्यातलं करा। नाव हाय सिक्युरिटी आहे, पण सिक्युरिटी कोणाला आम्हाला कळलं पाहिजे ना। तर पहिली गोष्ट अशी आहे की शासनाने आम्हाला मुदतवाढ दिली पाहिजे। आम्ही फार मागत नाही आहोत, पण एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ती दिली गेली पाहिजे, दिली पाहिजे एक। आणि सरकारने सक्ती जर केली तर आम्ही रस्त्यावरच ते लोक आहोत, आम्ही रस्ता मग अडवल्याशिवाय राहणार नाही। मागणी काय बाबा आता तुमची? त्या मुदतवाढ मिळावी, एक गोष्ट। पहिली गोष्ट आवाहन माझं हे आहे, लोकांना वेळेवर जागे व्हा। रिक्षा चालकाला सुद्धा माहिती नाही कसं काय, तुम्हाला लोकांना माहिती की नाही, मला पण माहीत नव्हती। मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मला सुद्धा हाय सिक्युरिटी प्लेट ही गोष्ट माहीत नव्हती। एकदम मला फतवा आला, ह्यांनी फतवा काढला, बरोबर। हा फतवा काढण्यापूर्वी सुद्धा आमच्या बरोबर काही बोललेत का? आता ते आल्या आणि ते निवेदन घेऊन निघून गेल्यात। त्या एक महिला आहेत, त्यांचा काही अनादर नाही करणार अधिकारी आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोला। किती मिटिंगा झाल्या? आणि जर 450 रुपये दर महिन्यामध्ये भरत असेल तर माझं उत्पन्नाचं काय? आम्हाला आमची गोष्ट मांडता आली पाहिजेत ना। हा प्रथम दोष आहे सरकारचा आमच्याशी वागण्याचा। आम्हाला गृहीत धरतात, ते गृहीत धरणं चालू देणार नाही। ज्या 4 कंपन्यांना काम दिलंय त्याच्यावर देखील नाही, माझं म्हणणं आहे, अति डिटेलबद्दल नितीन पवार तुमच्याशी बोलतील, आतले जे बारकावे आहेत ते। मी स्थूल मनानं सांगायला काय आलो आहे की हे आंदोलन वाढणार उघड आहे। यामध्ये केवळ पूर्ण नाही, यामध्ये टेम्पो आहेत, आणखी 3 आसानी टेम्पो पण आहेत, सगळे आव्हान आहेत। आणि मग आम्ही हे आंदोलन सर्व महाराष्ट्रभर उभं केल्याशिवाय राहणार नाही। आता काय आव्हान करताय तुमच्या संघटनांना, या नंबर प्लेट बसवायच्या की नाही बसवायच्या? नाही, त्याबद्दल सरकारशी बोलणं सरकारने केलं तर आम्ही विचार करू, पण सरकारने असंच जाण्याचं ठरवलं तर आम्ही विरोध करू। असंच जाण्याचं ठरवतं, आम्ही पैसे कुठले आणायचे 450 रुपये, आणि 450 राहतील कशावरून? ते सारखे वाढत जातील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।